जर आज तुम्ही आयुष्यात एखाद्या मोठ्या संकटातून जात असाल, जर मन अस्वस्थ असेल, डोळ्यात अश्रू असतील आणि वाटत असेल की सगळे रस्ते बंद झाले आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासमोर योगायोगाने आलेला नाही. कदाचित खुद्द स्वामींनाच आज तुमच्याशी बोलायचं आहे. ज्या क्षणी माणूस पूर्णपणे खचून जातो, जेव्हा जगातील प्रत्येक व्यक्ती साथ सोडते, तेव्हा अक्कलकोटच्या वटवृक्षाखालूनच एक आवाज येतो, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांची ती अलौकिक गाथा आणि त्यांचा तो अमर संदेश ऐकणार आहोत, जो तुमच्या निराशेच्या अंधाराला आशेच्या प्रकाशात बदलून टाकेल. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अंधार वाढला आहे, जेव्हा जेव्हा माणूस संकटाने आणि निराशेने घेरला गेला आहे, तेव्हा तेव्हा एका दिव्य शक्तीने या धर्तीवर अवतार घेतला आहे. अशीच एक अलौकिक शक्ती, एक महाअवतार 19व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीवर प्रकट झाला, ज्यांना जग श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखते. अखेर कोण होते श्री स्वामी समर्थ? कुठून आले होते ते? आणि आज इतक्या वर्षांनंतरही कोट्यवधी लोक फक्त एक वाक्य ऐकून स्वतःचे सगळे दुःख कसे विसरतात? "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." चला तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांची संपूर्ण आणि अलौकिक गाथा. स्वामी समर्थ महाराजांच्या जन्माबद्दल असा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. असे मानले जाते की ते भगवान दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार होते. कथा अशी आहे की सर्वात आधी स्वामीजी पंजाबमधील एका जंगलात एका झाडाखाली प्रकट झाले. एका लाकूड तोड्याने जेव्हा झाड तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याची कुऱ्हाड झाडाखाली बसलेल्या एका योग्याला लागली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथून रक्ताऐवजी दुधाची धार वाहिली आणि एका दिव्य तेजासह स्वामी समर्थ प्रकट झाले. त्यानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. चंचल भारती, मंगळ गुरु अशा अनेक नावांनी ते ओळखले गेले. वाराणसी, हरिद्वार, नेपाळ आणि जगन्नाथपुरी मार्गे शेवटी सन 1856 मध्ये ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट मध्ये आल्यानंतर स्वामीजी तिथे स्थिरावले. अक्कलकोट हे फक्त गाव राहिले नाही, तर लाखो भक्तांसाठी श्रद्धेचे सर्वात मोठे केंद्र बनले. स्वामीजींचे व्यक्तिमत्व अत्यंत विलक्षण होते. ते कधी लहान मुलासारखे हसायचे, तर कधी प्रचंड रागवायचे. पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांचे कल्याणच दडलेले असायचे. एक प्रसिद्ध प्रसंग असा आहे. एकदा एक इंग्रज अधिकारी स्वामीजींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटला आला. तो या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा मानत होता. त्याने स्वामीजींना विचारले, "जर तुम्ही देव असाल तर मला एकदा चमत्कार दाखवा." स्वामीजींनी हसून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "चमत्कार डोळ्याने नाही, श्रद्धेने पाहायचा असतो." आणि पुढच्या क्षणी त्या इंग्रज अधिकाऱ्याला स्वामींजीमध्ये स्वतःच्या आराध्याचे दर्शन झाले. त्यांचे सर्व अहंकार गळून पडले. स्वामीजींनी कधी स्वतःसाठी मोठा वाडा बांधला नाही. ते नेहमी वटवृक्षाखालीच बसायचे. पण मोठे मोठे राजे महाराजे त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. स्वामी समर्थांचा सर्वात महान मंत्र म्हणजे "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे फक्त एक वाक्य नाही, तर कोट्यवधी भक्तांचा श्वास आहे. जेव्हा आयुष्यात सगळे रस्ते बंद होतात, जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो, तेव्हा हे वाक्य एका ढालेसारखे उभे राहते. स्वामीजींचे सांगणे होते की जर तुमची श्रद्धा सच्ची असेल, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. सन 1878 मध्ये चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमधील वटवृक्षाखाली आपला देह त्यागला आणि महासमाधी घेतली. पण स्वामीजी खरोखरच निघून गेलेत का? मुळीच नाही. समाधी घेण्यापूर्वी जेव्हा भक्तांनी रडत विचारले की "महाराज, तुमच्यानंतर आमचे काय होणार?" तेव्हा स्वामींनी हसून उत्तर दिले होते, "मी गेलो नाही, मी इथेच आहे. जो मला मनापासून आठवेल, मी त्याच्यासाठी धावून येईल." आजही अक्कलकोटला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामीजींचे अस्तित्व जाणवते. त्यांची कृपा आजही आपल्या भक्तावर अखंड बरसत आहे. जर तुम्हालाही स्वामी समर्थांची कथा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंट्स मध्ये लिहा, "श्री स्वामी समर्थ." भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.